हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूस किचन। आज आपण भोगीची भाजी करणार आहे। भोगीसाठी मिक्स भाजी, त्यासाठी लागणारं साहित्य हा कांदा, शेंगदाणे, हिरवा वाटाणा, त्यानंतर हे हिरवे हरभरे, कांद्याची पात, त्यानंतर हे वरणा, गाजर, त्यानंतर इथं हे वांग आणि टोमॅटो, आणि ह्यामध्ये टाकण्यासाठी हे थोडेसे मी तीळ भाजून घेतलेले। आता याची फोडणी करूया। आता इथं कुकर ठेवलाय, तेल गरम करून घेऊया। आता याच्यामध्ये मसाले जे टाकायचे आहेत ते मीठ, हळद आणि कोल्हापुरी चटणी टाकणार आहे मी, आणि थोडंसं आलं लसूण। तर आता तेल गरम झालंय। आता थोडंसं आता ह्याच्यामध्ये कांदा टाकूया। भाज्या धुवून घेतलेल्या या सीझनल भाज्या आहेत, त्यामुळे या भाज्यांमध्ये जास्त मसाले नाही टाकले तरी या छान लागतातच। आता टोमॅटो टाकला, टोमॅटो परतवून घेऊया। आता लसूण टाकला, लसूण आणि थोडंसं आलं टाकू, चेचून घेतलाय मी लसूण। गरम मसाला वगैरे मी काही घालणार नाही, फक्त आमचं कोल्हापुरी जे चटणी आहे तीच घालणार आहे फक्त। या भाज्यांना जास्त मसाले नाही घालायचे किंवा वाटणही नाही करायचं। त्याचा जो भाज्यांचा या सीझनमधला जो स्वाद आहे तो ओरिजिनल स्वाद आपल्याला आला पाहिजे, जास्त मसाले नाही टाकायचे। आता ह्याच्यामध्ये चटणी टाकूया। आधी थोडंसं मीठ टाकते, थोडंसं मीठ टाकलं, त्याच्यानंतर कोल्हापुरी चटणी, तर कितपत तिखट पाहिजे त्यानुसार व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता थोडंसं एकजीव होऊ दे। आता जरासं शिजू दे। आता शेंगदाणे, त्यानंतर गाजर, वरणा, हरभरे आणि हिरवा वाटाणा आणि कांद्याची पात, वांग। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। माझ्याकडं पापडी शेंगा नाही आहेत, पापडी शेंगा टाकला की अजून छान लागेल। पापडी शेंगा टाकलेलं नाही। आता
हे जे आपण तीळ घेतले ते तीळ टाकूया. तीळ टाकूया. थोडंसं पाणी. आता तुम्हाला कितपत घट्ट व पातळ कशी पाहिजे भाजी त्यानुसार आपण पाणी टाकायचं. आता याला मी कुकरला 3 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्या होऊ देत. हे बघा आपली भाजी आता भोगीची मिक्स भाजी तयार झाली. छानपैकी रसरशीत भोगीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि या भाजीसोबत आपण भाकरी करणार आहे. बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी. बाजरीची भाकरीच असते याच्यासोबत आणि भाकरीवर तीळ लावून भाकरी करायची.